संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर दिली आहे अशी खळबळजनक पोस्ट एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केली आहे। नेमका पोलीस अधिकारी या संदर्भात काय म्हणाले हे आपण सविस्तरपणे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय शिवबंधन न्यूज। काही दिवसांपूर्वीच न्यायालयीन सुनावणीत मी निर्दोष आहे, माझा या खुनाशी काहीच संबंध नाही असा दावा करत वाल्मिक कराडने न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती, ज्याची सुनावणी पुढील सत्रात केली जाणार आहे। दरम्यान रणजित कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मला वाल्मिक कराडचा बोगस एन्काउंटर करण्याची ऑफर मिळाली आहे असा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले आहेत। कासले या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की मी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरची बातमी पाहिली, या 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं। एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही, जर चौकशी करायचीच असेल तर त्यासाठी केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल। पुढे ते म्हणाले, ज्यावेळी मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला। एन्काउंटरसाठी मोठी रक्कम ऑफर केली जाते, 10, 20, 30 कोटी इतके दिले जातात। मी सायबर शाखेत होतो, पण हे मी करू शकतो हे माहित असल्यानं मला ही ऑफर दिली गेली असं रणजित कासले म्हणाले आहेत। ते इतकंच बोलून थांबले नाहीत तर फेक एन्काउंटर कसा होतो यासाठी 4 लोकांची बैठक होते। यासाठी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव यांच्यात गुप्त बैठक होते आणि यात काय करायचं ते ठरतं। यानंतर 5-6 विश्वासू लोकांची टीम बनविली जाते। ती संबंधित ठिकाणी जाते, जसं अक्षय शिंदेसोबत झालं। रणजित कासले हे बीड पोलीस दलात कार्यरत होते, त्यांचे निलंबन झालं असून त्यांच्या या व्हिडिओ नंतर आता बीड जिल्ह्यात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? रणजित कासले यांनी केलेले दावे खरे आहेत का? अक्षय शिंदेचा जसा एन्काउंटर झाला तसा वाल्मिक कराडचा करण्याचा कट रचला गेलाय का? याविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।